नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझा वृक्षणाचा 5वा दिवस आहे. सकाळी मी थोडा अर्धा कप चहा घेतला आणि बसलो होतो निवांतमध्ये. आणि समोर ह्या आहे ना सातभाई म्हणता येईल ॲक्च्युली मराठीमध्ये, पण आमच्याकडे याला कोंगया म्हणता किंवा साळुंक्या म्हणता. तर ह्या साळुंक्या ज्या आहे ना चरत होत्या सकाळी सकाळी, आणि ह्या आहे ना भरपूर मुंगळे किंवा मुंग्या किंवा आळ्या अशा टिपत होत्या. मी एकदम जवळून बघितलं. आणि काही काही साळुंक्या आहे ना ग्रूमिंग पण करत होत्या, म्हणजे त्यांचे पिसं वगैरे जे पंख आहे ते नीट करत होत्या. पाहून एकदम भारी वाटलं. आणि काय झालेलं आहे ना, माझे वडील आजारी पडलेले आहे, तर त्यांना जायचं आहे संभाजीनगरला दवाखान्यामध्ये. त्यांना मला सोडायला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर श्रीला पण एक चक्कर मारायचा आहे मला, कारण माझे वडीलच रोज त्याला चक्कर मारत असता म्हणून. वडील आजारी आहे आणि त्यांनी संभाजीनगरला दवाखान्यात चाललेले. त्यांना सोडून आलो मी. आमच्याकडं मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागे की आमच्याकडं संभाजीनगरला जरी जायचं असेल ना तरी पण बसनीच जाता किंवा फोर व्हीलरनी जाता. तर ते बसनी चाललेले आज. आणि येता येता रस्त्यामध्ये गाडी येता ही, आणि रस्ता इतका खराब आहे त्याच्यामुळे मी थांबून घेतलेलं आहे एका ठिकाणी. आणि मला आहे ना श्रीला चक्कर मारायला घेऊन जायचं आहे आज, कारण माझे वडील जाता राहता रोज त्याला चक्कर मारायला घेऊन. मी जातो तर चक्कर मारायला घेऊन त्याला. असतोय समोर, हा बघा इथं. श्री आणि मी चक्कर मारायला चाललो होतो तेव्हा बघितला हा असा नाचतोय. श्री ओरडतोय, त्याला म्हणतो ओरडू नको, मी तर थांबून जाईल. भारी नाही दिसत कॅमेऱ्यामध्ये इतका. तर मी समोर आलो थोडं, जिथं मोर नाचत होतं त्याच्या थोडं समोर गेलो. पण श्री थोडा रडायला लागला, ओरडायला लागला. त्याच्यामुळं मी थांबलो आणि आता परत मोर बघायला चाललेलो आहे श्रीला घेऊन, कारण त्याला भरपूर आवडतो. त्याला मोर एक खूप आवडतो आणि एक पाल एक आवडती. काय माहीत कसं काय दोन्ही या गोष्टी आवडतात. मोर तर ठीक आहे समजू शकतो, पण पाल पण खूप आवडती त्याला. म्हणजे पाल दिसली का बस त्याचं जे झाडू घ्या पायरीला पळवायचं, आणि ती पाल पळली का एकदम हसायला लागतो तो. तर हा मोर तर नाचायचा थांबलेला होता. 2-3 लांडोर पण होता इथं, पण त्या ओढा आहे त्या ओढ्याच्या त्या साईडने निघून गेला. पण मोर होता हा समोर. मोर बघून श्री एकदम खुश झाला. आम्हाला परत मोर दिसलेला इथून येता येता, आणि तो झाडावर बसलेला आहे बघा आता. दिसला. तर मी माझ्या चुलत्याची तर गेलो होतो, आणि रिटर्न येता येता हा परत मोर दिसला होता. हा ओरडत होता म्हणून माझं ध्यान गेलं, आणि श्री ओरडायला लागला परत मोर 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 म्हणून. आम्ही परत इथं थांबलो, आणि तो पण आमच्याकडे बघत होता आणि ओरडायचं थांबलं होतं त्याचं. पण श्री एकदम ओरडत होता, एकदम खुश होता मोराला बघून तो. कुठे तिथं आहे, छान आहे. कसं ओरडतो मोर, म्याव म्याव. मोर बघितल्यावर श्री एकदम खुश झाला. मोर बघून आम्ही घरी आलो. शेतात चाललो चक्कर मारायला. तुम्हाला दाखवायचं होतं ते तणनाशक मारलं होतं मागं, त्याच्यानंतर गवत कसं झालेलं आहे. तर हे बघा असं झालेलं आहे गवत, एकदम पिवळं पडून गेलेलं आहे पूर्ण. आणि पाऊस जर चालू असेल ना बारीक बारीक, तर हे तणनाशक चांगलं इफेक्टिव्हली काम करतं बरं का. म्हणजे कोणतं पण तणनाशक असेल तर, म्हणजे ओललं पाहिजे गवत, जेणेकरून की तणनाशक एकदम भारी काम करतं. तर हे पूर्ण पिवळं पडलेलं आहे. आणि काय झालं होतं ना, हे काँग्रेस बघा तुम्ही आता, याला भरपूर ठिकाणी गाजर गवत म्हणता, आमच्याकडं तर काँग्रेसच म्हणता याला. तर हे जे काँग्रेस आहे ना, तर हे बी येतं आहे याला. भरपूर ठिकाणी बी पण येत आहे, भरपूर ठिकाणी फुलं पण येत आहे, पण भरपूर ठिकाणी असं पण आहे. तर याचं भरपूर बी पडलं असतं, आणि भीती पण वाटते एक बागामध्ये फिरताना. तर त्याच्यामुळं हे तणनाशक मारलेलं आहे, आता असं पिवळं दिसतंय. आणि हे काही दिवसानंतर वाळून जाईल आता हे पूर्ण. हे असं होऊन जाईल, काळा कलर होऊन जाईल. या साईडला आधी मारलेलं आहे बघा. भरपूर दिवसाचा आहे ना मी याच्या शेतामध्ये नव्हतं गेलो कापसाच्या. तर काय ते दोन्ही ऊसाच्या मध्ये आणि त्या साईडला आहे थोडं, तर त्याच्यामुळं भीती पण वाटते तिकडे जायला थोडीशी. तर त्याच्यामुळे गेलो नव्हतं. तर आज मी जातोय. थोडा पाऊस पण कमी आज, म्हणजे होत नाही सध्या, तर वाळलेलं आहे वावर, त्याच्यामुळे जातोय. तुम्हाला पण दाखवतो कसं झालेला आहे आमचा कापूस. हा असा रोड आहे, दोन्ही ऊसामधून जावं लागतं.
तर असा झालेला आहे आमचा कापूस. आणि याच्यामध्ये यांनी मूग टाकलेले दिसत आहे आतमध्ये. मूग इथपर्यंतच टाकलेले, पण टाकलेले भारी दिस झालेला आहे कापूस एकदम. तर आता मी जातो घरी आणि काम करतो, कारण 11 वाजत आलेले. आता काम करायला लागतो. साधारण दुपारी 1 वाजता पाऊस चालू झाला होता आणि भरपूर कुत्रे देखील आले होते. तर मुळात कुत्र्याच्या भोकण्याच्या आवाजामुळे मी बाहेर आलो होतो. मला वाटलं पिसाळेल कुत्रा आलं की काय, पण हे फिरणारे कुत्रे होते. संध्याकाळी 6:30 वाजता श्रीला मी परत चक्कर मारत होतो आणि सनसेट एकदम भारी दिसत होता त्यावेळेस. तर दुर्गादासनी ना बैल आणायला गेला होता, कारण आम्हाला मारायची पाळी कापसामध्ये, आणि उद्या दाखवेल मी कशी मारताय पाळी ते. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.